नमस्कार विद्यार्थी आणि शिक्षक बांधवांनो, पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज झालेला मराठी विषयाचा जो इयत्ता 5वीचा संकलित मूल्यमापन 1चा जो पेपर आहे त्या पेपरचं उत्तरासह स्पष्टीकरण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पहा विद्यार्थी जर असेल त्याचबरोबर शिक्षकांना देखील ही प्रश्नपत्रिका आपले कशा प्रकारे आपण या ठिकाणी उत्तरं लिहिलेली आहेत ते उत्तरं बरोबर आहेत किंवा नाही याची खात्री करण्यासाठी आपल्याला किती मार्क मिळत आहेत हे पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना अत्यंत उपयुक्त अशी प्रश्नपत्रिका तिचं उत्तरासह स्पष्टीकरण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मग लगेचच पाहूया इयत्ता 5वी विषय मराठी या मराठी विषयाची प्रश्नपत्रिका उत्तरासह। पहा तोंडी चाचणी होती। दिलेल्या चित्राचे निरीक्षण कर व प्रश्नांची उत्तरे सांग। दिलेल्या चित्रात काय दिसत आहे त्याचं उत्तर आहे पहा जंगल दिसत आहे। चित्रातील व्यक्ती मुलांना काय दाखवत आहे ते सांग। तर काय दाखवत आहे तर प्राण्यांची ठसे दाखवत आहे। चित्रावर आधारित एक प्रश्न तयार कर व सांग चित्रात कोणत्या प्राण्याचे ठसे दिसतात। या ठिकाणी असा प्रश्न आपण तयार करून सांगू शकतो। पावलांचे हाताचे ठसे तू कोठे कोठे पाहिले आहेस त्याची उदाहरणे सांग। पहा मातीमध्ये, वाळूत आणि फरशीवर मी पावलांचे किंवा हाताचे ठसे पाहिलेले आहेत। त्यानंतर प्रश्न दुसरा होता खाली दिलेले कविता वाच आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सांग। पहा या ठिकाणी ही कविता आपल्याला वाचायची होती आणि वाचून आपल्याला काय करायची होती प्रश्नांची उत्तरं सांगायची होती। चित्रातील मुळे कशात बसलेली आहेत ते सांग। कशात बसलेली आहेत तर नावेत। आपल्या देशाच्या झेंड्याचे रंग सांग। केशरी, पांढरा, हिरवा या ठिकाणी आपल्या देशाच्या झेंड्याचे रंग आहेत। पिसाट हा शब्द वापरून एक वाक्य तयार कर व सांग। मोकाट पिसाट वाऱ्याचा त्रास लोकांना होतो। म्हणजे पिसाट हा शब्द वापरून वाक्य तयार केलेलं आहे। स्वातंत्र्याला दौलत का म्हटले आहे हे स्पष्ट करा। स्वातंत्र्य म्हणजे स्वतःच्या मर्जीप्रमाणे वागणे, स्वतःला मुक्तपणे अभिव्यक्त करणे, यातून स्वच्छंद जोपासला जातो म्हणून स्वातंत्र्याला दौलत म्हटले आहे। त्यानंतर पहा आता लेखी चाचणी। लेखी चाचणीचे प्रश्न आपण पाहूया। आपण तोंडी चाचणी बघितली, आता लेखी चाचणी आहे। प्रश्न तिसरा, शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्याला तू कोणते प्रश्न विचारशील त्यापैकी 2 प्रश्न लिही। एक प्रश्न आहे पहा तुझ्या शिक्षकाचे नाव काय। दुसरा प्रश्न आहे तुला शिष्यवृत्ती परीक्षेत किती गुण मिळाले आहेत। त्यानंतर प्रश्न चौथा आहे सूचनेनुसार उत्तरे लिही। फलकावरील माहिती वाच व दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही। चला निसर्ग वाचूया। चला निसर्ग वाचूया। चला निसर्ग वाचूया। निसर्गप्रेमी मंडळ पुणे आयोजित जंगल सफारी कधी पहा कधी आहे 18 व 19 नोव्हेंबर 2023। कुठे तर ताडोबा अभयारण्य। शुल्क प्रति व्यक्ती रुपये 1499। नियम 10 वर्षापुढील व्यक्ती सहभागी होऊ शकतील। मर्यादित जागा, प्रथम येणाऱ्यास प्राधान्य, खास बाबी, प्रवासाची उत्तम सोय, मोफत मार्गदर्शन, पिंजरा गाडीतून रात्र सफारी, सुरक्षित प्रवास, नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक या ठिकाणी दिलेला आहे। आता पहा पहिला प्रश्न विचारला आहे जंगल सफारी टिंबटिंब दिवसासाठी आयोजित केली होती। पहा 18 आणि 19 नोव्हेंबरला आयोजित केली होती म्हणजे 2 दिवसासाठी ही जंगल सफारी आयोजित केलेली आहे। जंगल सफारी म्हणजे जंगलातील टिंबटिंब होय, जंगलातील काय आहे भटकंती होय। निसर्ग वाचणे याचा अर्थ निसर्गाचं निरीक्षण करणे असं होतं। पहा अशा प्रकारे हे 3 गुणांसाठी 3 प्रश्न विचारण्यात आले होते। त्यानंतर पुढील सूचनामध्ये योग्य बदल करून सूचना पुन्हा लिही। वर्गात कचरा बाकाखाली टाकावा। या ठिकाणी पहा त्याच्यात बदल करून आपल्याला काय लिहायचं होतं तर वर्गात कचरा कचरा कुंडीत टाकावा। जेवणापूर्वी हात स्वच्छ धुवू नये। पहा त्यासाठी बदल करायचा यामध्ये जेवणापूर्वी हात स्वच्छ धुवावे। त्यानंतर दिलेला उतारा वाच व सूचनेनुसार त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिही। पावसाचा आवाज कमी झाला आणि मारियाने खिडकी उघडली। बाहेर रिमझिम रिमझिम पाऊस पडतच होता। वाहणाऱ्या पाण्याचा खळखळाट हळूहळू कमी झाला आणि थोड्याच वेळात पाऊस थांबला। झाडांच्या पाण्यातून टपटप पाणी गळत होते। पानाड बसलेले पक्षी बाहेर आले। पंखांची फडफड करून त्यांनी पंखावरील पाणी झटकले। मारियाने आकाशाकडे पाहिले। बाहेर लख्ख ऊन पडले होते। सगळीकडे कसे स्वच्छ सुंदर वाटत होते। कोण तेली पानाड बसलेले। पानाड कोण बसले होते पक्षी। पानाड बसलेले पक्षी। उतार्यात आलेले आवाजदर्शक शब्द लिही। पहा काय आहेत खळखळाट आणि फडफड हे आवाजदर्शक शब्द उतार्यामध्ये आलेले आहेत। त्यानंतर पुढील विधाने चुकी बरोबर ते लिही। वाहणाऱ्या पाण्याचा खळखळाट हळूहळू वाढला। चूक मारियाने खिडकी उघडली तेव्हा बाहेर रिमझिम पाऊस पडत होता। बरोबर। आता आहे पाऊस थांबला तरी पाण्यातून टपटप पाणी गळत होते। पहा पाऊस थांबला तरी पाण्यातून टपटप पाणी गळत होते। बरोबर। पक्षी त्याच्या घरट्यातून बाहेर आले। चूक पुढील दिलेले शब्द वापरून अर्थपूर्ण वाक्य तयार कर व लिही। कणखर
जुन्या काळी कणखर माणसे होते. मेहनत, शेतकरी आपल्या शेतात मेहनत करत असतो. सूचनेनुसार उत्तरे लिही. खालील उतारा काळजीपूर्वक वाच. तक्त्यात दिलेल्या नावासाठी कोणते सर्वनाम उतार्यात आले ते लिही व तक्ता पूर्ण कर. आता आईसाठी काय आलंय सांग ना तू पाहिलं का ते? तू हे सर्वनाम आलेलं आहे. मुग्धासाठी काय आले? ती. या ठिकाणी ती रडवलेल्या आवाजात म्हणाली. ती म्हणजे कोण? तर मुग्धा. आणि मुग्धासाठी काय आले? ती हे सर्वनाम आलेलं आहे. यानंतर अधोरेखित शब्दासाठी योग्य सर्वनाम वापरून वाक्य पुन्हा लिही. मुंग्या नेहमी रांगेत चाललेल्या दिसतात. मुंग्याऐवजी त्या नेहमी रांगेत चाललेल्या दिसतात. त्यानंतर गटात न बसणाऱ्या शब्दाला गोल कर. फुले, फळे, फांद्या, झाड. लेक, सूत, मुलगी, आत्मजा. आता फुले, फळे, फांद्या आणि झाड याच्यामध्ये झाड हा काय आहे? वेगळा शब्द आहे. आणि लेक, सूत, मुलगी, आत्मजा हे मुलीसाठी असणारे समान अर्थीचे शब्द आहे. आणि सूत हा काय आहे? वेगळा शब्द आहे. सूत म्हणजे दोरी या ठिकाणी होतो. पहिला उकार असता सूतला तर ते काय झालं असतं? मुलगा झाला असता. परंतु हे सूत म्हणजे आपण जी दोरी असते ते दोरीला आपण काय म्हणतो? सूत म्हणत असतो. त्यानंतर पुढील वाक्यात गाळलेले विरामचिन्ह दे व वाक्य पुन्हा लिही. अगबाई विमान म्हणून तिनं वर बघितलं. अगबाई यानंतर उद्गारवाचक चिन्ह विमान म्हणून तिनं वर बघितलं. अशा प्रकारे हे उद्गारवाचक चिन्ह अगबाई नंतर देणं गरजेचं होतं. ओढा, नदीकाठ, माळरान, डोंगरदऱ्या, ओळ, झाडे झुडपे या सगळ्यांशी आपली एक जवळीक असते. या ठिकाणी माळरान नंतर स्वल्पविराम देणं गरजेचं आहे. तो स्वल्पविराम दिलं का ते विरामचिन्हांनी युक्त असणारं वाक्य बरोबर होणार आहे. सूचनेनुसार उत्तरे लिही. पुढील कृती योग्य की अयोग्य ती लिही. आता यंदा दिवाळीत फटाके वाजवायचे नाहीत असे गावकऱ्यांनी ठरवले. ही त्यांची जी कृती आहे ती काय आहे? योग्य आहे. मुले भर रस्त्यात क्रिकेट खेळत होती. ही त्यांची जी कृती आहे ती कशी आहे? अयोग्य आहे. त्यानंतर तिसरा आहे सर्पदंश झालेल्या विद्यार्थिनीला शिक्षक लगेच दवाखान्यात घेऊन गेले. ही जी कृती आहे शिक्षकांची ती योग्य आहे. पुढील आकृती पूर्ण कर. या ऋतूत जास्त प्रमाणात दिसते पावसाळा. इंद्रधनुष्य कोणत्या ऋतूमध्ये जास्त प्रमाणात दिसते? तर पावसाळा. आणि रंगांची एकूण संख्या किती? तर 7 आहे. पुढील घटनामधील व्यक्ती तुला भेटल्यावर त्याला तू काय सांगशील? पुढील घटनामधील व्यक्ती तुला भेटल्यावर त्यांना तू काय सांगशील ते लिही. साप पाहिल्यावर घाबरून पळत सुटलेली जनाई तुला भेटली तर तू काय सांगशील? तर जनाईला सांगेन घाबरू नको, सापाला 1000 वाटा असतात. तुझ्या मित्रमैत्रिणी स्वकृत स्पर्धेत पारितोषिक मिळाले नाही तेव्हा त्याला सांगेन नाराज होऊ नकोस, पुन्हा नव्या जोमाने प्रयत्न कर, यश नक्कीच मिळेल. सूचनेनुसार उत्तरे लिही. गोष्टीची दिलेली सुरुवात वाच आणि तुझ्या कल्पनेने पुढील उर्वरित गोष्ट तयार करून लिही. गोष्टीला समर्पक शीर्षक दे. या ठिकाणी वाचवा आजी ओरडली. शाळेच्या बाजूच्या वडाच्या झाडाखाली खेळत असलेल्या मुलांनी आजीचा आवाज ऐकला. मुले आजीकडे धावत सुटली आणि त्यांनी पाहिलं. एक होती शाळा. शाळेच्या आजूबाजूला वडाच्या झाडाखाली मुले खेळत होती. अचानक त्यांना एक मोठा आवाज आला. शेजारी एक अपघात झाला होता. त्यामध्ये एक आजी ओरडत होती, वाचवा. मुले धावत पळत त्या ठिकाणी आले. त्यांनी पाहिले तर एका ट्रकने त्या आजीच्या नातवाला उडवले होते. ते दृश्य खूप भयानक होते. परंतु मुलांनी लगेच त्या नातवाला दवाखान्यात नेले व त्याचे प्राण वाचवले. त्यामुळे सर्वांनी मुलांना खूप खूप आशीर्वाद दिले व त्यांच्या कार्याचे कौतुक केले. शीर्षक आहे धाडसी मुले. त्यानंतर खाली दिलेल्या मुद्द्याच्या आधारे माझा आवडता ऋतू या विषयावर 6 ते 8 ओळीत निबंध लिही. माझा आवडता ऋतू, आवडीचे कारण, ऋतूचे वेगळेपण, ऋतूचे विशेष, ऋतूचे नाव. आता या ठिकाणी ऋतूचं नाव माझा आवडता ऋतू पावसाळा. कडक उन्हाळ्यात पावसाळा हा कडक उन्हाळ्यानंतर पावसाळा हा जवळपास सर्वांचाच आवडता ऋतू असतो. जगाच्या काही भागात 1 ते 3 किंवा 4 महिन्याचा पावसाळा असतो तर विषुववृत्तीय प्रदेशात वर्षभर ओले आणि कोरडे ऋतू असतात. आपल्या महाराष्ट्रात प्रामुख्याने जून ते सप्टेंबर या 4 महिन्याच्या कालावधीमध्ये पावसाळा ऋतू असतो. पावसाळा हा पृथ्वीवरील वनस्पती, झाडे, गवत, प्राणी, पक्षी, मानव इत्यादी सर्वांना जीवन देतो. सर्व जीव सुरुवातीच्या पावसात भिजून पावसाळ्याचा आनंद घेतात. पावसाळ्यामध्ये वातावरण एकदम प्रफुल्लित असते. सर्वत्र हिरवागार निसर्ग मनाला मोहून जातो. म्हणूनच पावसाळा खूप खूप आवडतो. अशा प्रकारे आपण या ठिकाणी माझा आवडता हा ऋतू पावसाळा विद्यार्थी आपापल्या पद्धतीने त्याला ज्या पद्धतीने निबंध लिहिलेला आहे त्याने त्याच्या वहीमध्ये किंवा सरांनी त्याला ज्या पद्धतीने शिकवलेलं आहे
किंवा त्याच्या कल्पनेनुसार तो या ठिकाणी निबंध लिहू शकतो। आज या ठिकाणी आपण इयत्ता 5वी या 5वी इयत्तेची संकलित मूल्यमापन 1ची जी प्रश्नपत्रिका आहे त्या प्रश्नपत्रिकेचं उत्तरासह स्पष्टीकरण या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे। जर आपल्याला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझा चॅनल VPN एज्युकेशनल गुरु या चॅनलला नक्कीच आपण सबस्क्राईब करावे।